दुसरा इतिहास अध्याय 31। हे सर्व आटोपल्यावर तेथे हजर असलेल्या सर्व इस्रायलांनी यहुदाच्या नगरानगरातून जाऊन यहुदा, बन्यामीन, एफ्राईम व मनश्शे या प्रांतात असलेले मूर्तिस्तंभ मोडून टाकिले, अशेरा मूर्ती फोडून टाकिल्या आणि उच्च स्थाने व वेद्या मोडून फोडून टाकिल्या, त्यांचा सर्वस्वी विध्वंस केला। मग सर्व इस्रायल लोक आपापल्या गावी आपापल्या वतनात गेले। परमेश्वराच्या छावणीच्या द्वारात होमबली व शांत्यर्पणे करणे, सेवा चाकरी करणे, उपकार स्तुती व स्तवन करणे, या सर्वांसाठी हिजकियाने याजकांचे व लेव्यांचे त्यांच्या त्यांच्या सेवेप्रमाणे क्रमवार वर्ग नेमिले। मग त्याने आपल्या संपत्तीतून होमार्पणासाठी राजभाग ठरविला। परमेश्वराच्या नियमशास्त्रात लिहिले आहे त्याप्रमाणे नित्य सकाळची व संध्याकाळची होमार्पणे, शब्बात, चंद्रदर्शने व नियत पर्वे यांच्या होमबलींसाठी त्याने राजभाग ठरविला। परमेश्वराच्या नियमानुसार याजक व लेवी यांना मनापासून आपली कामे करिता यावी म्हणून त्यांचा भाग त्यास द्यावा, अशी आज्ञा त्याने यरुशलेमेत राहणाऱ्या लोकास केली। ही आज्ञा कानी पडताच इस्रायल लोक धान्य, द्राक्षारस, तेल, मध आदी करून भूमीचा प्रथम उपज आणि सगळ्या उत्पन्नाचा दशमांश सढळ हाताने देऊ लागले। जे इस्रायल व यहुदी यहुदाच्या नगरात राहत असत त्यांनी बैल व शेरडे मेंढरे यांचा दशमांश आणि त्यांचा देव परमेश्वर याच्या प्रित्यर्थ समर्पिलेल्या पवित्र वस्तूंचा दशमांश आणून त्यांच्या राशी केल्या। राशी घालण्याचे त्यांनी 3ऱ्या महिन्यात आरंभून 7व्या महिन्यात संपविले। हिजकिया व सरदार यांनी येऊन त्या राशी पाहिल्या तेव्हा ते परमेश्वराचा व त्याचे लोक इस्रायल यांचा धन्यवाद करू लागले। हिजकियाने याजक व लेवी यास त्या राशीविषयी विचारिले तेव्हा सादोक घराण्यातला अजर्या मुख्य याजक त्यास म्हणाला, लोक परमेश्वराच्या मंदिरात अर्पणे आणू लागले तेव्हापासून आम्हास पोटभर खावयास मिळून पुष्कळ शिल्लकही राहते, कारण परमेश्वराने आपल्या लोकांचे कल्याण केले आहे। जे शिल्लक राहिले आहे त्याची ही मोठी रास आहे। मग हिजकियाने परमेश्वराच्या मंदिरात खोल्या बांधण्याची आज्ञा केली व त्याप्रमाणे त्या बांधिल्या। लोक अर्पणे, दशमांश व वाहिलेल्या वस्तू प्रामाणिकपणे आणून पोचवू लागले। त्यांचा मुख्य अधिकारी कोनन्या नावाचा एक लेवी असून त्याचा दुय्यम त्याचा भाऊ शिमी हा होता। कोनन्या व त्याचा भाऊ शिमी यांच्या हाताखाली यहिएल, अजजा, नहत, असाएल, यरीमोत, योजाबाद, अलीएल, इस्मख्या, महत व बनाया हे हिजकिया राजा व देवाच्या मंदिराचा अधिकारी अजर्या यांच्या आज्ञेने कारभारी नेमिले होते। परमेश्वरास केलेली अर्पणे व परमपवित्र वस्तू यांची वाटणी करिता यावी म्हणून इम्ना लेवी याचा पुत्र कोरे, जो पूर्वेच्या द्वाराचा द्वारपाल होता, त्या स्वेच्छार्पणांची देखरेख करण्यासाठी नेमिले होते। त्याच्या हाताखाली एदेन, मिन्यामीन, येशुवा, शमाया, अमर्या व शखन्या हे होते। ते याजकांच्या नगरात राहत असत। त्यांच्या सर्व भाऊबंदास, मग ते लहान असोत की मोठे असोत, त्यांच्या त्यांच्या क्रमानुसार प्रामाणिकपणे वाटणी करून देण्यासाठी त्यास नेमिले होते। तसेच पुरुषांच्या वंशावळीत नोंदिलेले जे पुरुष 30 वर्षाचे व त्याहून अधिक वयाचे असून प्रत्येक दिवसाच्या कामासाठी परमेश्वराच्या मंदिरात जात असत, त्यांच्या त्यांच्या क्रमानुसार जी त्यांची सेवा असे ती प्रमाणे त्यास वाटणी देत असत।
त्याप्रमाणे ज्या याजकांची त्यांच्या पितृकुळांप्रमाणे वंशावळीत नोंद झाली होती त्यास, आणि जे लेवी 20 वर्षाचे व त्याहून अधिक वयाचे असून आपापल्या क्रमानुसार काम करीत असत, त्यासही वाटणी देत असत. शिवाय वंशावळीत नोंदलेल्या मुलाबाळास, स्त्रियास, पुत्रास व कन्यास अशा सर्व समुदायास वाटणी देत असत, कारण ते आपणास प्रामाणिकपणे पवित्र करीत असत. त्याप्रमाणे जे अहरोनातले याजक त्यांच्या प्रत्येक नगरात व शिवारात राहत असत, त्या सर्व याजक पुरुषास आणि लेव्यांपैकी ज्यांची वंशावळीत नोंद झाली होती त्यासही वाटणी देण्यासाठी मनुष्य नेमिले होते. हिजकियाने या प्रकारे सर्व यहुदात हाच नियम लावून दिला. त्याचा देव परमेश्वर याच्या दृष्टीने जे काही बरे, योग्य व खरे ते तो करी. देवाच्या मंदिरातील उपासना, धर्मव्यवस्था व आज्ञा यांच्या संबंधाने जे काम त्याने आपल्या देवाच्या भजनी लागून आरंभिले ते त्याने पूर्ण मनोभावे केले व त्यात त्याला यश आले.